कार्यकाळामध्ये 11 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये ज्या देशाच्या प्रगतीचे महत्त्वपूर्ण निर्णय मोदीजींच्या माध्यमाने झाले ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमाने आम्ही सगळेजण करत आहोत। आपण बघितलं की आर्थिकरित्या आपला देश जे 11व्या आणि 14व्या क्रमांकावर होतं ते आज मोदीजींच्या कार्यकाळामध्ये या 11 वर्षाच्या प्रवासामध्ये आज आपण जगाच्या पाठीवरती चौथी इकॉनॉमी आहोत आणि त्याच्यामुळे देशाची ही प्रगती होत असताना महाराष्ट्रामध्येही अनेक प्रगतीचे प्रोजेक्ट होत आहेत। समृद्धी कॉरिडॉर असेल, वाढवण बंदर असेल, त्याचबरोबर वसई विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, असे अनेक महत्त्वपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर कामं हे केंद्र शासनाच्या मदतीने होत आहेत। त्याचबरोबर आयुष्यमान योजना असेल, त्याच्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय हे मोदीजींच्या कार्यकाळामध्ये घेतले गेले आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमाने आम्ही सगळे करत आहोत। 11 वर्ष पूर्ण झाल्याचे कार्यक्रम सातत्याने ठाणे शहरात चालू आहे। या ठिकाणी आज कळवा मंडळ आणि उमरा मंडळ देखील स्टेशनला 2 कार्यक्रम होणार आहेत, त्यानंतर वाघे मंडळात एक कार्यक्रम होणार आहे। मोदी सरकारने जी 11 वर्षात विविध योजना राबवल्या या सर्व योजनांची माहिती लोकांना देणं, त्याच्याबद्दल त्यांना जागरूक करणं, हे अशा पद्धतीने पत्रकं घेऊन ही सर्व वितरण जनतेपर्यंत केलं जात आहे। आलेल्या लोकांनी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक मंडळामध्ये मोदीजींच्या 11 वर्षाच्या कारकिर्दीचे जेवढे काही निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये 370 कलम, श्रीरामाचं मंदिर, 35A विषय असू दे, त्याच्यानंतर जनधन योजना आहे, कोविडच्या काळामध्ये लसीकरण आहे आणि आपण आता भारत हा जगामध्ये 3रा क्रमांक आर्थिक देश म्हणून उदयाला आलेला आहे। अशा प्रकारचे अनेक विकसित कामं आपले मोदी सरकारच्या काळामध्ये झालेले आहेत आणि ही लोकांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांच्या माध्यमातून इथले आमच्या मंडळाचे अध्यक्ष तेजस चंद्रमौर्य आणि कृष्णा यादव यांच्या मार्फत आज कळव्यामध्ये लावण्यात आले।